आपला प्लॅन प्रथमेश्वरकडेच्या नावाने सक्सेसफुल झालेला आहे. तब्बल 60 पोळ्या, 2.5 किलोची बटाट्याची भाजी आणि भात, 3 कुकर भर भात असं आम्ही केलेला आहे. आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहोत. कुठे चाललो ना पण हा माझा प्रत्येकाला घेते हा. आणि लेट करंट सगळे बॉईज येत आहेत ॲज युजल. म्हशा गुगळे कुठे पडलं ते इंटरेस्टिंग गोष्ट नाही ना. और 20 रुपयाची झाली. आणखी एक बनवून द्या काका. पूर्ण ट्रिप मध्ये एक डेडिकेटेड सॉन्ग, एक डेडिकेटेड पर्सन, एका विशिष्ट माणसासाठी एक गाणं स्पेशली सगळेजण म्हणणार होतं. आधी माणसांचे तोंड दाखवते मी. हे बघा ही आहे ती सगळी लोक. सिंगर सायली, आणि ऋतुजा आणि मी कुणासाठी म्हणत आहोत. ह्याच्यासाठी 2, 3 स्टार्ट. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए हम तेरी मोहब्बत में. अशा प्रकारे आम्ही कसाऱ्यात पोहोचलेलो आहोत सगळेजण. या गाईज पोहोचलेलो आहोत. खूप जास्त प्रमाणात मजे सबके लेवल निकलेंगे आज क्योंकि चढ़ रहे हैं हम कलसुबाई. सो हमें थोड़ा डर है कि हम कैसे कर पाएंगे. अगर ब्लॉग मध्ये टाकायचं ठंड अभी से पड़ रही है. क्या होगा पता नहीं. मी आयुष्यात कधीच असं बगळ्यांचं झाड बघितलं नव्हतं. बगळे आणि बगळ्यांचं झाड वेगळीच वाईब देत आहेत. आता मग आम्ही कसाऱ्याला आलो आहोत आणि कसाऱ्याहून जायचं आहे कळसुबाईला. तर तुम्हाला कसं जायचं सांगते मी. तुम्हाला बाली नावाच्या गावात का कुठेतरी जायचं आहे असं. महामंडळाची एसटी जिंदाबाद. सो मी तुम्हाला एसटी दाखवते. हे असे कंडक्टर काका साफसफाई करतायत. कसारा ते अकोले नावाची गाडी. कुठे उतरायचं काका आम्हाला कळसुबाईला जायचं असेल तर. बालीला. अशा प्रकारे आम्ही महामंडळाच्या एसटीत बसलेलो आहोत. प्रतू आहे, इथे मी आहे आणि बाकीच्या पोरी अशा इथे बसलेल्या आहेत. आता इथून आम्हाला 2 तास लागणार आहेत. मग आम्ही सगळेजण 2 तास बसणार आहोत. 2 तासांच्या प्रवासासाठी एकदम पुढे बोल ना. पटकन बोलतच नाही हा. आणि हा असे स्वतःचे केस इंट्रोड्यूस कर तुषार स्वतःला. ज्याला डोकं नाहीये हीच जलालुद्दीन. हे फालतू काहीतरी बोलतोय. मला फार डोकं आहे, हिला डोकं नाही. अरे तुषार खूप तहलकावाली गोष्ट आहे रेकॉर्ड मध्ये. आणि हा आहे तन्मय. फक्त हायच करायचं का. पुढे काहीतरी बोला. माझं नाव तन्मय आहे. हा दॅट्स इट. आणि तुम्हाला 4 लाख माणसं दाखवते. हे बघा ही 2 जण आणि त्याच्यासोबत फक्त ठाकरे लुक्स द्यायचं काम करतोय. बाकी काही नाही. आता खूप काही बोलायचं आहे. कंडक्टर काका नाही तोपर्यंत रील बनवायचं काम आम्ही करून घेतो. प्रवासावरती लिटरली ट्रेक करायला निघावं आणि ना एकाही मुलांनी कॅश नाही घेतली. महामंडळाच्या एसटीत बसलो आहेत आम्ही आणि ते कंडक्टर काका कॅश मागतायत. सगळ्यांजवळ असलेली 100-200 कॅश. आम्ही बाहेर फिरायला चाललो त्यामुळे माहिती नाही. सलग 600-700 रुपयाचं तिकीट काढावं लागलं आहे मला. येताना आम्ही कसं करणार आहोत देवाचडे. वेलकम टू ट्रेक. 8 किलोमीटरच्या अंतरावर आता चालू झालेली आहे. होत आहे आम्हाला.
जेवण खूप मस्त आहे. जेवणाबद्दल बोला ना. कसं झालं? मस्त बनवलं जेवण. यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण निघालेलो आहोत आता वरती जाण्यासाठी. फायनली आम्ही खालच्या मंदिराजवळ पोहोचलेलो. आता वरती चढत जायचं आहे आम्हाला सगळ्यांना. आता सुरुवात होणार आहे ट्रेकची. चला मग आता चालू करायचं. मंडळी चलायचा. आता चला तर म्हणा. काय मंडळी आहेत. जोश सगळ्यांचा गेलेला आहे. नाचा. थकले सगळे. असे किती टक्के कंप्लीट झालाय? 25% झालाय. आम्ही अर्ध्याच पायथ्याशी आहेत. निम्मा पण नाही आणि आम्ही खूप थकलेलो आहोत. थकलात ना? आणि आता एक फोटो काढतो. ऋतू जसं काही असे म्हणजे फक्त लुक दिलाय, पोच दिल्याचं असं एकच आहे निशब्द. आणि इकडे आहे रितेश जो की माझा कॉम्पिटिटर झालेला आहे आता व्लॉगिंगच्या ह्याच्यात. नाही मी नाही कॉम्पिटिटर. नाहीये का? कॉम्पिटिटर भेटल्यानंतर. बरे का? चला मित्रांनो चला. मी तुमचा व्हिडिओ काढत बसली. माझ्या डेडिकेशन किती आहे तेवढं बघते मला. खरं नाही का? अरे बापरे. It is nearly about 25% ट्रेक राहिला आहे आपला. नंतर सगळी स्टोरी अशी मला चंद्र दिसत आहे का? चंद्र हा वरती चंद्र आहे. आणि हा जो पाठीमागचा जो गड आहे कुठे रे? हे बघा तो तिकडे गड दिसतोय का तुम्हाला? छोटासा. छोटा नाही म्हणजे खूप वरती आहे. आम्ही चढलेलो आहोत फायनली. लोक दाखवते तुम्हाला. ऋतू इकडे बघा. ऋतू मेंबर आत्ताशी वरती आलेलो आहोत. बाकीचे आणखीन सुद्धा गड चढतच आहेत. आता थोड्या वेळाने आम्ही सूर्योदय बघण्यासाठी जातो. आता वाजले आहेत 3:15. गाईज आम्ही फायनली वरती चढलेलो आहोत. असा हा चंद्र आणि त्याच्या बाजूचा तो तारा. शुक्र तारा आहे का तो? कोणता तारा आहे का? विनस आहे तो. जो काही आहे तो शुक्र तारा म्हणजे तो सुंदर आहे. माझा हा आर्ट इनकम्प्लीट आहे म्हणजे चंद्रकर कम्प्लीट मे बी. आणि अशा प्रकारे आम्ही अशा कळसुबाईच्या लोक पोहोच देत आहेत. लोक अशा शिखरावर पोहोचलेलो आहोत. आणि हा आहे रितेश जो की दिसत नाही. तुम्ही चंद्रच बघा काहीच. आणि फायनली आम्ही कळसुबाईच्या शिखरावर पोहोचलेलो आहोत. सगळेजण इथे खूप अशी थंड हवा आहे. सुंदर असा चंद्र दिसत आहे. किरण इकडे आहे. प्रतू आणि माझ्या पाठीमागे रितेश आहे. मे बी चहा घेत आहेत सगळेजण. 4:54 झालेले आहेत. आणि हा असा सुंदर चहा. ऍक्च्युली वर्थ बिकॉज आम्ही गड चढलेला आहे. इकडे बघ प्रथमेश. चहाची सिप घेताना. आणि इथे प्रतू तोंड दाखव तिला पुढे. म्हणजे असे कपल मुमेंट्स इतके चांगले भेटतात ना ट्रेकवर आल्यानंतर. आणि असे सिंगल लोक बघायचे काय वगैरे अभिजित ठाकरे सारखे आणि हा प्रथमेश्वरकडे जी सिंगल लोक अशी असतात. आणि काही काही पोरी अशा हो काय म्हणजे रूप घेऊन. आणि हे तर सदम्यात गेलेले लोक. कळसुबाई सारखं एवढं सुंदर ठिकाणी आम्ही येऊन सुद्धा आम्ही सदम्यातच जातो. आणि एक पण सिंगल असेल तरी सुद्धा मी छानच राहते कारण की मी हॅपी आहे सिंगल असून. कुठे गेला? अंधारात सगळे थंडीने गोरटलेले आहेत. अशा प्रकारे 6:15 झालेत आणि 12 डिग्री सेल्सिअस तापमान झाले. आम्ही 12 डिग्रीलाच कापलेलो आहोत. अवस्था दाखवू का प्रत्येकाची? काय हे असं. हा आहे प्रथमेश. इथं आहे प्रतू. खाऊ पडतेस तू. अशी अशी बसले तिथे सगळी लोक. थंडी आहे.
आणि अशा प्रकारे सुंदर असा सूर्याचा उगम झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आणि फायनली असा सनराईज बघितलेला आहे आणि आता तुम्हाला सनराईज दाखवते मी. आणि आता पीक वर्षी थंडी आणि ऊन दोन्ही पण पीकला गेलेले आहे. हे असं पीक आहे आणि असं हे सुंदर वातावरण. हा झेंडा, हा सर्व परिसर आणि निसर्ग सुंदर आहे. आणि अशा प्रकारे आमचा ट्रेक ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता आम्ही खाली जाणार आणि उतरणार. उतरताना कदाचित त्रास होऊ नये ही इच्छा आहे गाईज. फायनली आम्ही कळसुबाईचा ट्रेक संपन्न करून त्याच्या खालच्या पायथ्याला येऊन बसलेलो आहोत आणि आम्ही प्रचंड थकलेलो आहोत. आता इथून जायचं कसाऱ्याला आणि कसाऱ्याहून जायचं पुन्हा मुंबईला. थोडंसं अवघड आहे पण आता मी काही ब्लॉग करायचे नाही म्हणून बाय गाईज. बाय करा. बाय कर. छान झाला हा ट्रेक. करण आणि प्रथमेशिवाय कंप्लीट झाला नसता कारण की भरपूर उंच आहे. कारण की माणसं लागतात म्हणजे असे काय म्हणते हात पकडून जायला. पोरींच्या बसचा माझ्यासारख्या पोरींच्या बसचा ज्या ट्रेकर्स नाही त्यांचा अवघड आहे. पण ऋतूसारख्या ज्या ट्रेकर्स आहेत त्यांच्यासारखं ठीक होता हा. ठीक म्हणजे उत्तम आहे. काय म्हणायचं तुझं ऋतू? उत्तम हा ट्रेक आम्ही केलेला आहे. आणि आता इथून पुढचं शेड्यूल पण आमचं फार हेक्टिक आहे. क्लिनिक अँड ऑल आणि आफ्टर दॅट कॅम्प अँड ऑल. सो I will meet you soon. Bye. फायनली अवताराचा घाट करून आम्ही कळसुबाईवरून वापस आलेलो आहोत. जिवंत वापस आलेलो आहोत. तेवढा तो कळसुबाईचं शिखर आणि ही थंडी याच्यावरून प्रथमेश ह्याच्यात सहकारी होता आमचा. त्याच्याशिवाय मी ट्रेक चढू शकले नसते आणि हे पण थकले आहेत बिचारे. करणला बोला घेते रात्री पण ह्याचं पण खूप मोठं सहाय्य आहे कारण की चढण्यात आणि उतरण्यात खूप जास्त कळालं. तुम्ही पण नक्की कळसुबाईला भेटा. बाय बाय बाय.